आणि इथपर्यंत विश्वास राहणार आहे जोपर्यंत ते या आरोपींना फासावर लटकत नाहीत. आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसा शब्द देखील दिलेला आहे की यामधला शेवटचा आरोपी फासावर लटकेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. आणि काल देखील सभागृहात त्यांनी सांगितलेलं आहे की या आरोपींना सर्वोच्च शिक्षा होईपर्यंत म्हणजे सर्वोच्च शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतो की हत्या प्रकरणाला जवळपास 3 महिने तर पूर्ण झालेत, मात्र जो आरोपी सापडायला पाहिजे होता कृष्णा आंधळे अद्याप देखील फरार आहे. आपण बघू शकतो कोणत्याही घटना घडली तर आरोपींना लवकर शोधलं जातं. कृष्णा आंधळे का सापडत नाही पोलिसांना? आता त्याचं आत्मपरीक्षण असं केलं पाहिजे की हा आरोपी फरार झालाच कसा, पहिली गोष्ट. कारण तो पोलिसांसोबत ज्या पद्धतीनं राहत होता फरार असताना, तर तो प्रश्न खरं तर यंत्रणेला विचारला पाहिजे की हे असं कसं झालं? हा कुठं गेला? हा त्यावेळेसच आपण का त्याला जेरबंद केलं नाही किंवा त्यावेळेस त्याला का अशी भीती दाखवली नाही कायद्याची? जो आज कायद्याला भिवून तो पळतोय ना, तर त्यावेळेस का तशी भीती दाखवली नाही की त्याला कुठेतरी असं वाटलं गेलं पाहिजे होतं की हे चुकीच्या गोष्टी आहेत, आपण जे काही धंदे करतो चुकीचे, ते चुकीचे आहेत. जर त्यावेळेस त्यांनी जर त्याला तशी समज दिली असती, जर त्याला असे एक धमकीवाजा इशारा दिला असता, तर अशा गोष्टी घडल्या नसत्या आणि आज तो फरार झाला नसता. आणि त्याची सर्वस्वी जिम्मेदारी ही पोलीस यंत्रणेची आहे. नक्कीच भाऊ, आपण बघितलं तर प्रत्येक वेळेस आंदोलनं उपोषणं करावी लागली. मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही न्याय मागता एकीकडे, दुसरीकडे आंदोलन उपोषणं झाली. पण मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज तुम्ही स्वतः उज्ज्वल निकम यांची भेट घेत आहेत. काही तुम्ही त्यांच्याकडे पुरावे वगैरे या संदर्भात काही देणार आहेत का? कागदपत्रे काही तुम्ही त्यांच्याकडे सादर करणार आहात का? नाही, चार्जशीटमध्ये सगळ्या प्रॉपर गोष्टी जवळपास आलेल्या आहेत आणि ज्या काही उणिवा राहिलेल्या असतील त्या चर्चेदरम्यान आम्हाला कळणार आहेत. आणि जे काही सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे, जो फरार आरोपी कृष्ण आंधळे आहे, जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत जे चार्जशीट आहे सप्लिमेंटरी ते काही अजून दाखल झालेलं नाही आहे. अजून याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत, त्याच्याकडे कुठले पुरावे आहेत कृष्ण आंधळेकडं, तर या गोष्टीतून जे काही ह्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत त्या नक्कीच आमच्या भेटीदरम्यान किंवा हे चार्जशीट दरम्यान आम्ही त्याचा उपयोगात आणू त्या गोष्टी. आणि आम्हाला तीच अपेक्षा आहे. आज तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज दुसरी सुनावणी होते आणि त्याआधी त्यांच्या भावाशी धनंजय देशमुखांची बातचीत आपण पाहिली.